अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष, शेवू ब्रह्मरसावडीने. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. तुका म्हणे महापातकी पतित, तुका म्हणे महापातकी पतित, होती जीवन मुक्त हेरा मात्रे, किंवा ऐशियाचे हित हेरा मात्रे. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. शिवेकरता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून, त्या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताच्या नामाचं महात्म्य प्रतिपादन करतात. पण ते नामाचं महात्म्य प्रतिपादन करत असताना त्या नामाविषयी एक वेदता कशी असावी, ते स्वानुभवातून महाराज अभंगातून प्रकट करतायत. सालाबाद प्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ, भाविक, भक्त, बेलेवाडी सर्वांच्या सहकार्याने, आणि त्या नामोत्सवाची ती द्वितीय दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, तरी काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताची नाम साधना सर्वांच्या जीवनामध्ये घडावी, आणि ती घडण्याकरता त्या साधनाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये एक वेदता कशी असावी. कारण भगवंताचं नाम हे निश्चित साध्यापर्यंत पोचवणारं साधन आहे बरं. साध्य जीवनामध्ये जर मिळवायचं असेल तर साधन त्या मानाचं असावं लागतं बरं. आणि त्या मानाचं साधन असेल तर जीवनामध्ये साध्य प्राप्त होतं. मग भगवंताचं नाम असं आहे, ते साधन आहे, आणि ते भगवंतापर्यंत नेऊन पोचवणार आहे बरं. किंवा भगवंताची प्राप्ती करून देणार भगवंताचं नाम आहे. पण त्या नामाविषयी अंतःकरणामध्ये एक निष्ठता पाहिजे. किंबहुना परमार्थाची साधना सुलभ आहे. जरी साधना सुलभ असली तरी साधनेविषयी अंतःकरणामध्ये एक वेदता असेल तर ती साधना आपल्याला फलद्रूप करते बरं. आज मनुष्याच्या जीवनाचा स्वभाव असा आहे, साधनाविषयी स्थिरता नाही आहे बरं. एका साधनामध्ये माणसं राहत नाहीत. साधनामध्ये बदल लागतो. अगदी आताच्या भाषेमध्ये सांगायचं तर एकच महाराज नेहमी चालत नाही.
महाराज वेगळे वेगळे लागतात, लक्षात ठेवा. आता ह्या गावाचं भाग्य आहे, बरीच महाराज मंडळी वर्षानुवर्षी आहेत, पण बऱ्याच गावामध्ये प्रत्येक वर्षी महाराज बदलावे लागतात बरं का. एकच महाराज माणसाला चालत नाहीये. पण अशी काही गावं आहेत, एका एका गावामध्ये एका एका महात्म्यांनी 50-50, 100-100 वर्ष सेवा केलेली आहे. त्या गावाची निष्ठा, गावाची निष्ठावर खा. आणि ही कालाच्या ओघामध्ये राहिलेली नाहीये. माणसाचा स्वभाव आहे, एका साधनामध्ये माणसं राहत नाहीत बरं का. तुकोबारांनी वर्णन केले, वेगळ्या कारणाने वर्णन केले. अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटते रंग, धरो जाता संगतवतो होय बाधक. एका साधनामध्ये बुद्धी राहत नाही, स्थिर राहत नाही बरं का. पण एकच साधने निश्चयाने जीवनामध्ये केलं पाहिजे. आणि ते निश्चयानं जर साधन केलं तर काय घडतं, ज्ञानोबाराय आपल्या मनाला सांगतात बरं का, हे मना भगवंताचं नाम घेण्याकरता तू निश्चय कर. आणि भगवंताचं नाम घेण्याकरता तू जर निश्चय करशील तर तुझ्यावरती त्या हरीची करुणा होईल. एक तत्व नाम दृढधरी मना, एक तत्व नाम दृढधरी मना. एक तत्व नाम दृढधरी मना, एक तत्व नाम दृढधरी मना. हरीशी करुणा येईल तुझी, हरीशी करुणा येईल तुझी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. करुणा येईल तुझी, एक तत्व नाम दृढधरी मना, हरीची करुणा येईल तुझी, हरीची करुणा येईल तुझी, हरीची करुणा येईल तुझी. एक तत्व नाम दृढधरी मना, हरीशी करुणा येईल तुझे. साधनाविषयी निश्चय असावा बरं का. आणि एकाच साधनाचा जीवनामध्ये अंगीकार करावा, त्याला एक विधता म्हणतात. थोडस आपल्या भारतीय संस्कृतीकडे वळून पहा, सर्वांनी पहा, त्यातल्या त्यात तरुणांनी पहा. आपली भारतीय संस्कृती आहे, काय संस्कृती आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये? विवाह नावाचा संस्कार आहे बरं. 16 संस्कार सांगितलेत. त्या 16 संस्कारामध्ये हा एक संस्कार आहे,
करार नाही बरं का. विवाह करार नाहीये. आज अलीकडे माणसं कोर्टात जाऊन रजिस्टर करतात. शास्त्राला मान्य नाहीये. शास्त्राला मान्य नाही. कायद्याला मान्य आहे. कायदा म्हणतो दोघांच्या संगनमताने सही झाल्या ना, आता तिथं आम्हाला सुद्धा काय करता, मुलीच्या बापाला काय करता येत नाही आणि मुलाच्या बापालाही काय करता येत. करार नाही बरं का, संस्कार आहे. आणि त्या संस्कारामध्ये काय आहे हो, एकदा एका स्त्रीने एका पुरुषाला पती म्हणून वरल्यानंतर किती वर्ष राहायचं, आयुष्यभर मरेपर्यंत बर का. एकदा त्या पुरुषाचा पती म्हणून जीवनामध्ये स्वीकार केला ना, मरेपर्यंत बर का. तिनं मरायचं ते त्या नवऱ्याच्या घरात, बापाच्या घरात नाही मरायचं का. एकदा त्याला स्वीकारलेलं आहे, पुन्हा बदलायचं नाही, लक्षात ठेवा. म्हणून तुकोबारायांनी ही एकविधता सांगत असताना दृष्टांत दिला. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, नारायण तैसा पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैसा परी, आम्हा नारायण तैसा परी, आम्हा नारायण तैसा परी, आम्हा नारायण तैसा परी, सर्व भावे लोया आवडे धन, सर्व भावे लोया आवडे धन. आम्हा नारायण सर्व भावे लोया आवडे धन. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैसा परी. म्हणून मी जाणीवपूर्वक शब्द वापरला. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हा विद्या आहे. आपली संस्कृती सोडून तुम्ही जर पाश्चात्य संस्कृतीमध्ये जर गेला ना, सकाळी जिच्या बरोबर लग्न केले संध्याकाळपर्यंत राहील याचा भरोसा नाही, नाही बरं का. म्हणून ते लोक आपल्या संस्कृतीला नमस्कार करतात, वंदन करतात. त्यांना आश्चर्य वाटतं, एक स्त्री एका पुरुषाबरोबर आयुष्यभर नांदते कशी. का संस्कार आहे. मला एक विधता सांगायची बरं का. म्हणजे आपला संसार सुखाचा होण्याकरता सुद्धा काय सांगितलंय, एक विधता. तसं परमार्थामध्ये सुद्धा, परमार्थाची साधना करण्याकरता सुद्धा एक विधता पाहिजे बरं का. एकाच साधनाचा जीवनामध्ये स्वीकार करायचा, नाही तर कसा एक ना धड भाराभर चिंध्या. एका साधनात आपण कुठल्या राहतच नाही. पण तुकोबारे म्हणतात ही नाम साधना निश्चित फलाची प्राप्ती करून देणारी साधना आहे. फक्त त्या साधनेविषयी काय पाहिजे, एक विधता पाहिजे.
आणि ती एक विधता आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारली तुकोबाराय म्हणतात. आम्ही ठरवलं एक भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काहीही साधन करायचंच नाही बरं. एकच भगवंताचं नाम आणि एक भगवंताचं नाम आम्ही जीवनामध्ये आता स्वीकारलेलं आहे आणि एकच भगवंताचं नाम हे स्वीकारलेलं आहे. आम्हाला दुसरं साधन आता माहिती नाही. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, 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 आणि काते काम नाही आता, आणि काते काम नाही आता, या वाटा सूक्ष्म दुस्तर, या वाटा सूक्ष्म दुस्तर, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता. एक भगवंताचं नाम ही साधना आहे. आम्ही ते आता जीवनामध्ये स्वीकारलेलं आहे. आम्हाला आता दुसऱ्या साधनाची गरज नाही. एकच साधन आणि ते भगवंताचं नाम. आम्ही त्याचा जीवनामध्ये स्वीकार केलेला आहे. आम्हाला भगवंताच्या नामाच्या व्यतिरिक्त महाराज म्हणतात काही माहितीच नाही. एवढी एक वेदता महाराजांनी प्रगट केलेली आहे. आणि आम्हा तुम्हाला सांगितलं खरंच आपल्याही जीवनामध्ये जर साधना करायची असेल तर एक भगवंताचं नाम जीवनामध्ये स्वीकारा. बाकी काहीही करू नका. गाशी तरी गाई एक विठ्ठलची, नाही तरी ठाई उगार आहे. एक गायचं असेल तर विठोबाचं नामच गा. त्याच्यापेक्षा न गायलेलं बरं. असं तुकोबाराय म्हणतात. नाही तरी ठाई उगार आहे. राहा निवांत राहा. घ्यायचं असेल तर की विठोबाचं नाम घे, एक विठ्ठलाचं नाम घे. त्याच्यापेक्षा निवांत राहिलेलं बरं. म्हणजे त्या साधनाविषयी एक निष्ठता आपल्या अंतःकरणामध्ये असावी बरं का. एक भगवंताचं नाम महाराजांना सांगायचं आहे ते स्वतःच्या अंगाने परिपूर्ण आहे बरं का. परिपूर्ण आहे. काही साधनामध्ये अपूर्णता आहे. काही साधनामध्ये अपूर्णता आहे बरं का. पण भगवंताचं नाम हे सर्व अंगाने पूर्ण आहे. आपण श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायणाची पूजा करत असा. त्याच्यामध्ये ते भटजी पूजा करतात बरं का. आणि सगळी पूजा पूर्ण झाल्यानंतर काय म्हणतात, आपलं लक्ष असेल तर कळेल बरं का. बहुतेक पूजा करणाऱ्याचं पूजेकडे लक्ष नसतंय. बहुतांश 99% बरं का. भटजी सांगतोय गंध लावा ते घालते फुलं बरं का. कारण लक्ष नसतं. ते भटजीला नेहमी पूजा करून घ्यावी लागते. ही सगळी पूजा पूर्ण झाल्यानंतर ते भटजी म्हणतात, सांगतात हात जोडायला बरं का यजमानाला. हात जोडा. आपण देवाची पूजा केलेली आहे. देवाला आता सांगायचं आहे आम्ही आमच्या शक्तीप्रमाणे यथाशक्ती पूजा केलेली आहे.
जेव्हा ही करत असताना याच्यामध्ये काही जर उणं राहिलं असेल तर विष्णू स्मरणात परिपूर्णता. 2 तास सत्यनारायणची पूजा करायची, सगळं साहित्य आणायचं, भटजीला दक्षिणा द्यायची आणि शेवटी काय उणं राहिलं असेल तर देवा तुझं नाम घेऊन आता मी पूर्ण करतो. त्याच्यापेक्षा नाम घेतलेलं बरं का नाही? म्हणजे ती पूजा करून सुद्धा अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. शेवटी त्या देवाच्या नामाचं स्मरणच करावं लागतं. नामाच्या स्मरणानेच ती पूजा पूर्ण होते. म्हणून बऱ्याच साधना अपूर्ण आहेत, पण भगवंताचं नाम हे स्वतःच्या अंगाने परिपूर्ण आहे. एक भगवंताचं नाम जीवनामध्ये स्वीकारलं तर काहीही करावं लागत नाही, काही करावं लागत नाही. एक भगवंताचं नाम तसं आपल्याला जर भगवंतापर्यंत जायचं असेल तर त्याला क्रमशः साधना सांगितली. बरं, पहिल्यांदा मनुष्याचं मन शुद्ध झालं पाहिजे. मन शुद्ध झाल्यानंतर ते मन स्थिर झालं पाहिजे. मन स्थिर झाल्यानंतर आवरण गेलं पाहिजे. मन शुद्ध करण्याकरता काय करावं लागतं? निष्काम उपासना करावी लागते. शुद्ध करण्याकरता, मन स्थिर करण्याकरता निष्काम कर्म करावं लागतं. शुद्ध करण्याकरता निष्काम कर्म आणि स्थिर करण्याकरता निष्काम उपासना आणि त्या आवरण निवृत्ती करता ज्ञान संपादन करावं लागतं. हे घडलं तर अंतःकरण शुद्ध होतं आणि मग देवाचं दर्शन घडतं. तुकोबाराय म्हणतात भगवंताचं नामच मन शुद्ध करतं, भगवंताचं नामच मन स्थिर करतं आणि भगवंताचं नामच अज्ञान निवृत्त करून ज्ञान करून देतं. एकच भगवंताचं नाम. एक भगवंताचं नाम केलं ना तुम्हाला बाकी काय करायची गरजच नाही. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले. काय मोहे केले एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. एक भगवंताचं नाम जर जीवनामध्ये स्वीकारलं तर महाराज म्हणतात काहीही करावं लागत नाही. आणि महाराज म्हणतात ते आम्ही जीवनामध्ये स्वीकारलं. एक गावे आम्ही विठोबाचे नाम. आता आम्हाला बाकी काय कुठलं साधन करण्याची गरज नाही. आणि कापे काम नाही आता. भगवंताचं नाम घेण्याकरता काही लगत नाही. बरं, काही लगत नाही. कीर्तन करायचं आहे, कीर्तन करायचं म्हटलं की टाळकरी लागतात, टाळकरी लागतात, ते तालातले स्वरातले लागतात, वाजवणारी लागतात, ऐकायला श्रोते लागतात, साऊंड सिस्टीम लागते. बरोबर आहे. हे सगळं असेल तर कीर्तनाचा आनंद. एकट्याला भगवंताचं नाम घ्यायचं आहे, काय कशाची गरज आहे का? काही नाही. तुम्ही जिथं बसाल तिथं तुम्हाला भगवंताचं नाम घेता येतं. त्याला माणसं लागत नाहीत, त्याला ताल लागत नाही, त्याला स्वर लागत नाही, त्याला श्रोते लागत नाहीत, त्याला मंदिर सुद्धा लागत नाही. बरं,
तुम्ही जिथं असाल तिथं कोणाचीच गरज नाही, लक्षात ठेवा. कुठंही त्याला हातात माळ सुद्धा लागत नाही. म्हणजे भगवंताचं नाम जर एकट्याला घ्यायचं असेल तर ते कुणावरती अवलंबून नाही. पण कीर्तन करायचं म्हटलं की अवलंबून आहे. म्हणता करी येऊपर्यंत कीर्तन करायला वाट बघावी लागते. श्रोते येऊपर्यंत वाट बघावी लागते. म्हणून ही मंडळी काय करतात, 9चं टायमिंग आहे, लोक गोळा व्हावी म्हणून 20 मिनिटं पंचपदी करतात. वाट बघावी लागते. भगवंताचं नाम घेण्याकरता काही करावं लागत नाही, लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणतात, आम्ही जीवनामध्ये भगवंताचं नाम स्वीकारलं, आम्हाला दुसरा आता काहीही माहिती नाही. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार अनेक, नेनो प्रकार अनेक. नेनो प्रकार अनेक, नेनो प्रकार अनेक. सर्व भावे एक, सर्व भावे एक. सर्व भावे एक, सर्व भावे एक. विठ्ठलाचे प्रमाण, विठ्ठलाचे प्रमाण. नलगे जाणावे नावे, नलगे जाणावे नावे, नलगे जाणावे नावे, नलगे जाणावे नावे. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक. सर्व भावे एक, विठ्ठलाचे प्रमाण, विठ्ठलाचे प्रमाण. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकारानेक. सर्व भावे एक, विठ्ठलची प्रमाण. नेनो महाराज भगवंताच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरं साधनच माहितीने एक विधता सांगतायत. अनेक साधनाचा विचार संतांनी सांगितला, पण एक साधना एकच विधता कशी असावी अशाविषयी मात्र स्वानुभवाने बोलतात. नेनो प्रकारानेक. आम्हाला अनेक प्रकार, अनेक साधना आम्हाला माहिती नाहीत. एकच भगवंताचं नाम. भगवंताच्या नामाच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरं साधनच माहिती नाही. किंबहुना आम्ही भगवंताच्या नामाच्या व्यतिरिक्त आम्ही आता दुसरं काही सेवन करत नाही, सेवन करत नाही बरं का. एक भगवंताचं नाम, पथ्यनाम विठोबाचे, अनेक वाचे नशेवी. एक भगवंताचं नाम आम्ही आता धारण केलेलं आहे, आणि भगवंताचं नाम धारण केल्यामुळे आता आम्हाला दुसरं
काहीही माहिती नाही, म्हणून एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. आम्हाला दुसऱ्या कुठल्या साधनाची गरज नाही. एक भगवंताचं नामच आपल्याला पूर्ण साध्यापर्यंत नेऊन पोचवतं. बरं, पूर्ण साध्यापर्यंत. पूर्वी लोक पंढरपूरला जाताना बरोबर बांधून न्यायचे शिदा, आणि तो परत येऊपर्यंत पोचायचा. बरं, माणसं बाहेरचं खात नव्हते, आणि आता घरातलं नेत नाही, सगळं बाहेरच खातात. बरं का, तेव्हा पूर्वी लोकांचं आरोग्य चांगलं राहत होतं. आता आरोग्य चांगलं राहत नाही. का? घरातलं चांगलं राहत लागत नाही, बाहेरचं खाल्ल्याशिवाय राहत नाहीत माणसं. पंढरपूरला जर माणसं एखादी गाडी करून निघाली ना, 50 किलोमीटर गेले की म्हणतात पंढरपूरपर्यंत कुठंतरी धाबा बघून थांबा. बरं का, 4 तासाच्या प्रवासाला माणसं 4 ठिकाणी खातात जाता जाता. बुद्धी चांगली राहत असेल म्हणता. मी विनोदानं सांगत नाही, लक्षात ठेवा. 4 चिकारचं खाल्लं पंढरपूरला जाऊन बुद्धी चांगली राहत असेल का? अन्नाचा परिणाम फार वाईट आहे, लक्षात ठेवा. अन्नाचा परिणाम फार वाईट आहे, म्हणून बरोबर न्यायचे, तेच खायचं. बरं का, बाहेरचं काही खायचं नाही. हे जसं पूर्वी लोक पाळायचे, आजही काही लोक पाळतात. तसं परमार्थाची साधना करत असताना एक भगवंताचं नाम जीवनामध्ये स्वीकारलेलं आहे, आणि भगवंताचं नाम स्वीकारल्यामुळे आता महाराज म्हणतात दुसऱ्या साधनेची आम्हाला गरज नाही. बरं का, कोणतंच नको म्हणतात. महाराज म्हणतात आम्हाला आता कर्म मार्गही नको, योग मार्गही नको, ज्ञान मार्गही नको. एक भगवंताचं नामच आता मी जीवनामध्ये स्वीकारलेलं आहे. आम्हाला ते निश्चित पोचवणार आहे. कुठपर्यंत? मोक्षापर्यंत. मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष. मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष. ऐशी साक्ष बहुतांची, ऐशी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा मालक झाला, वैष्णवांचा मालक झाला. मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा मालक झाला, वैष्णवांचा मालक झाला. मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा मालक झाला. आम्ही आणि कापे काम नाही आता. एक मोक्षापर्यंत हे अंतिम साध्य आहे. बरं का, मोक्ष प्राप्त झाला की आता काही मिळवायचं नाही, पण त्याच्याकरता ज्ञान हे साधन सांगितले. महाराज म्हणतात आम्हाला त्याची गरज नाहीये. एक भगवंताचं नामच आम्हाला तिथपर्यंत नेऊ शकतं, म्हणून आम्ही इतर कुठल्या साधनेचा जीवनामध्ये स्वीकार केलाच नाही. तुकोबराय आम्हा तुम्हाला सांगतात एक भगवंताचं नाम जीवनामध्ये स्वीकारा, एक साधना करा, अनेक साधना जीवनामध्ये स्वीकारू नका.
म्हणून महाराजांनी आम्हा तुम्हाला जाणीव करून दिली, अनिक नका पडू गाभाळाचे भरी, पुढे आहे थोरी नागवन. अनेक साधनाच्या आहारी जाऊ नका, आणि जर गेला तर तुमची पुढं फार फजिती होईल. तेव्हा एक साधन जीवनामध्ये स्वीकारा, आणि ते आम्ही जीवनामध्ये स्वीकारलं तेव्हा आता आम्हाला दुसऱ्या साधनेची गरज नाही. म्हणून अनेका पे काम नाही आता. आम्ही त्या साधनाचं अनुष्ठान केलं, आम्हाला साध्य जीवनामध्ये प्राप्त झालं. तेव्हा आता काय केलं, काय करायचं ठरवले महाराज म्हणतात, आता जगाला सुद्धा याच मार्गावरती चालवण्याकरता प्रवृत्त करायचं. इतर साधनेच्या आहारी आता तुम्ही जाऊ नका. एक भगवंताचं नाम जीवनामध्ये स्वीकारा. याच्याकरता आम्ही बाकीच्या साधना काय केल्या, मोडीवर घातल्या. मोडीवर घातल्या. मोडीवर माहिती आहे ना, भंगारला. ते येतात बघा रिक्षावाले, काय भंगार असेल तर घाला, जुनी सायकल, जुना पिंप वगैरे वगैरे ते येतात बरं का. तसं महाराज म्हणतात आम्ही सगळी साधना मोडीत काढली. मोडीत बरं का, मोडीत काढली म्हणजे त्या साधनाच्या आहारी कुणी आता जाऊ नका, त्या मार्गाला कुणी आता तुम्ही जाऊ नका. आम्ही जगाला सांगितलं एक भगवंताचं नाम जीवनामध्ये स्वीकारा, इतर कोणती साधना आता करू नका. का करू नका, महाराज म्हणतात का करू नका. असं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर का करू नका, त्याच्याकरता महाराजांनी त्या साधनेच्या संबंधाने त्याचं स्वरूप प्रगट केलं बरं का. भगवंताच्या नामाच्या व्यतिरिक्त जी साधना सांगितली ती साधना कशी आहे, मोडोनी या वाटा, 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 मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. भगवंताच्या नामाच्या व्यतिरिक्त ज्या साधना सांगितली त्या साधनेचा पहिला विचार मानतात
कर्म मार्ग हा सूक्ष्म आहे, अतिशय सूक्ष्म आहे बरं का. त्यातला बारकावा कळत नाही, बारकावा कळत नाही. देवाच्या पूजेला आपल्याला बसायचंय. मग पूजेला बसत असताना पाणी डाव्या बाजूला असावं का उजव्या बाजूला असावं? कोणी म्हणजे कुठल्या बाजूला ठेवलं काय फरक पडतंय? नाही चालत बरं का. देवाची पूजा करत असताना पहिला आचमन करावं लागतं, आणि ते आचमन करण्याकरता ती लहान पळी असते, त्याला पूजेची म्हणतात बरं का. आणि त्या पूजेच्या पळीच्या भांड्यामध्ये पाणी किती आलं पाहिजे? एक मोहरी भिजेल एवढंच आलं पाहिजे. मोहरी, हा मोहरीचा दाना जर त्या पळीत टाकला ना, भिजेल एवढंच पाणी आलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जर जास्त आलं तर मद्यपान करण्याचा दोष लागतो. त्याच्यापेक्षा पूजा न केलेली बरी बरं का. एवढं सूक्ष्म सांगितलंय. म्हणजे त्या पूजेला पाणी घेत असताना पळीतून मोहरी भिजेल एवढंच आलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त आलं तर किती सूक्ष्म आहे. जमेल पूजा करायला. देवाची पूजा करण्याकरता अंगावरती वस्त्र पाहिजे. वस्त्र पाहिजे म्हणजे हे बहुतांश लोकाला वस्त्र या शब्दाचा अर्थ माहितीच नाही. अंगावरती आपण घेतो याला वस्त्र म्हणत नाही. ज्याला 5 ठिकाणी काष्ट आहे त्याला म्हणतात वस्त्र. एक धोतर आणि दुसरी 9 वारी साडी. जिथं काष्ट आहे त्याला वस्त्र म्हणतात बरं. एक पूजा करताना धोतर पाहिजे पुरुषाला, आणि स्त्रीला काय पाहिजे? 9 वारी गुंडाळलेली नव्हे. तर पूजा करण्याचा अधिकार आहे, लक्षात ठेवा. धोतर नेसल्याशिवाय पूजा करता येत नाही, आणि 9 वारी साडी नेसल्याशिवाय तिला पूजाच्या यजमानाच्या जवळ बसता येत नाही. त्याच्यापेक्षा पूजा न केलेली बरी. सूक्ष्मता सांगितली, लक्षात ठेवा. पण त्या धोताचा काष्टा उजवीकडून घ्यायचा का डावीकडून घ्यायचा? अवघड आहे. आता रेडीमेड धोतर आले तो, हा ते उलट सुलट आहे, उलट सुलट आहे. 9 वाऱ्या साड्या सुद्धा रेडीमेड आलेत, पण चालत नाहीत पूजेला बरं का. हा शिवलेले धोतर पूजेला चालत नाही. आता लोकाला नेसता येत नाही म्हणून आम्ही म्हणतो विजार घालण्यापेक्षा धोतर घालून येत जा. बारकावा सांगितला, सूक्ष्मता सांगितली, लक्षात ठेवा. म्हणजे देवाची पूजा जर करायची असेल तर या पद्धतीने केली पाहिजे. देवाच्या पूजेला जी फुलं आणायचे त्या फुलाला एकदा स्पर्श करायचा. अनेकदा स्पर्श केले की त्या फुलाचं पावित्र्य जातं. फुलाचं पावित्र्य जातं. एकदा ती झाडाची फुलं तोडून आणली, एकदा परडीमध्ये आणली की पुन्हा त्याला हात लावायचा नाही. देवाची पूजा करत असताना पहिल्यांदा जलस्नान घातलं जातं. जलस्नान झाल्यानंतर पंचामृत असेल तर पंचामृत, पंचामृत नंतर उष्णोदक स्नान घातलं जातं, म्हणजे गरम पाण्याने. त्यानंतर त्याला वस्त्राने पुसलं जातं, त्याच्या अंगावरती वस्त्र घातली जातात, त्याला सुगंधी द्रव्य लावलं जातं, त्याला चंदन लावलं जातं. आणि मग ते आणलेलं फूल घालण्याच्या आधी जे पूजेला घेतलेलं पाणी आहे ते पाणी शिंपडायचं. शिंपडून ते फूल शुद्ध करायचं आणि मग देवाला घालायचं. एवढी सूक्ष्मता सांगितली बरं का. हे कर्ममार्गातला विचार आहे. पण ते पाणी सुद्धा घेताना बोटाने घ्यायचं नाही. बोटाने पूजेला जे घेतलेलं पाणी आहे त्या पाण्याला हे नख जर स्पर्श झालं तर पाणी विटाळलं. नख चांगलं नाही बरं का, अशुद्ध आहे नख. नख कधी खायची नसतात. काय लोकांना सतत खायची सवय असते, काय माहित कशी भूक लागते काय समजत. नख अपवित्र आहे. नख म्हणून नख जर काढायचे असेल तर सांगतो, पाळता आलं तर पाळा, चाललंय तसं चालू दे, नाही जमलं तर.
नख काढायचे असेल तर आंघोळीच्या आधी काढावेत. आंघोळीनंतर नख काढायची नाहीत आणि जर काढली तर आंघोळ करावी लागते. आंघोळ दाढी कधी करावी? माणसं कीर्तनाला येताना करून येतात. कीर्तनकार शुद्धता सांगितली. मी शुद्धता सांगवली. मी तुम्हाला काय शिकवायला आलेलो नाही. सूक्ष्म मार्ग, कर्म मार्ग किती सूक्ष्म आहे. तुकोबारांनी विचार केला हे सर्वांना झेपण्यासारखं. आधीच माणसं देवाची पूजा करायला तयार नाहीत आणि त्यांना एवढे जर ही बंधनं सांगितली तर ती म्हणतील तुमची पूजाच राहू द्या. आधीच आळशी आणि त्यात गुरुचा उपदेशी नाही का. म्हणून संतांनी सांगितलं हे तुम्हाला ह्या युगामध्ये जमणार नाहीये. एवढं सूक्ष्मता पाळणं आज शक्य नाही. आज कोणी शुद्धता पाळायला तयार नाही. कारण तशी परिस्थिती निर्माण झाली. तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तुम्ही त्याचं चिंतन करा प्रपंचाचं. मी सर्व त्याचं स्पष्टीकरण करू शकत नाही. कीर्तनाची मर्यादा आहे. आज शुद्धता पाळायला कोणी तयार नाही. लक्षात ठेवा बरं. त्याचा परिणाम आज आमच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा नाही, बुद्धीची धारणा शक्ती राहिली नाही. का पावित्र्यच आपण पाळत नाही बरं. पावित्र्य कोणी पाळायला तयार नाही आहे. म्हणून तो सूक्ष्म भाग आहे, कर्म मार्गातला भाग आहे. आणि तो कर्म मार्गातला भाग आहे. सांगितलं आम्ही विचार केला या कर्म मार्गाचा अनुष्ठान सर्वांना या कलियुगामध्ये करता येण्याजोगं नाहीये. काय करा? फक्त भगवंताचं नाम घ्या. फक्त भगवंताचं नाम घ्या. भगवंताचं नाम तुम्ही घेतलं ना, काय करायची गरज नाही. नामदेव महाराजांनी एक अभंग लिहिलाय सुंदर. नामदेव महाराज म्हणतात मी देवाची पूजा केली. कशाने केली? पूजेला पाणी नाही, पूजेला फुलं नाहीत, पूजेला गंध नाही. नाम गावू, नाम ध्यावू, नाम विठोबाला वाहू. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. नामरूपीच फुल बर का. नामानेच देवाला पाणी घालायचं. नामरूपीच गंध देवाला लावायचा. नामानेच देवाला नैवेद्य दाखवायचा. नामानेच देवाला आरती करायची. सगळं नामानेच बर का. दुसरं काही करायचं नाही. तुकोबार म्हणतात एक भगवंताचं नामच समर्पिली वाणी. समर्पिली वाणी. समर्पिली वाणी. समर्पिली वाणी. पांडुरंगी घेते धने. पांडुरंगी घेते धने. पांडुरंगी घेते धने. पूजा होते मुक्ता होई. पूजा होते मुक्ता होई. पांडुरंगी घेते धने. पांडुरंगे घेते धने. पूजा होते मुक्ता होई. समर्पिली वाणी. पांडुरंगी घेते धने. पांडुरंगी घेते धने. पांडुरंगी घेते धने.
समर्पिली वाणी पांडुरंगी घेते दनी पूजा होते मुक्तापरी रसोविया मंगई धार अखंडित ओग चालियला नित्य. तुकोबाराय म्हणतात, मी भगवंताच्या नामानेच देवाची पूजा केली. तसंच समाजाला सांगितलं, हा कर्म मार्ग अतिशय सूक्ष्म आहे, तो सर्वांना झेपण्यासारखा नाही, तो करता येण्याजोगा नाही. म्हणून आम्ही विचार केला, या मार्गाचं अनुसरण कुणी करणार नाही, म्हणून तर बंधनं सांगितली ना. मूर्तीची स्थापना घरी करावी का मंदिरात करावी? घरात केली तर काय बिघडल? हे सगळं झेपणार नाही. सगळे विधी झेपणार आहे बरं का. हा, त्याला सावली सुद्धा पडलेली चालत नाही विठ्ठलाची बरं का. हे घरात झेपल का? नाही. हा, घरात कोणी तुमच्या जन्माला आलं त्याला काय म्हणतात? सोयीर. आणि कोणी मेलं तर सुतक. 12 दिवस देवाची पूजा करायची नाही आणि मूर्तीची पूजा कधी थांबवायची नाही. मग त्या काळात तुम्ही काय करणार घरात? हे म्हणून तर स्वतंत्र मंदिर आहे बरं का. हा सूक्ष्म मार्ग आहे. म्हणून घरामध्ये देवस्थापना कधी करायची नाही, मूर्त्याला नसाव्या. 9 इंचाच्या आतली मूर्ती असेल ना, त्याला पूजा काय 1 दिवस केली नाही, तुम्ही 8 दिवस कुठे फिरायला गेला नाही, पूजा केली तरी चालते. नेम आहे. 9 इंचाच्या वर मूर्ती जर असेल त्याला विधी लागू पडतो बरं. जन्माला आल्यानंतर विधी, जन्माला येत नाही तोपर्यंत विधी नाही बरं. म्हणून सूक्ष्मता आहे. म्हणून साधू संतांनी विचार केला, हा सूक्ष्म मार्ग आहे. हा, तो मार्ग बाजूला केला. मोडोनिया वाटा, या मार्गाने कोणी जाणार नाही, कुणाला ते जपणार नाही. म्हणून पहिला मार्ग आहे कर्म मार्ग. दुसरा मोडोनिया वाटा, सूक्ष्म दुस्तर. दुसरा दुस्तर म्हणजे योग मार्ग. अतिशय कठीण आहे. किती कठीण आहे? आता हे बघा, कीर्तनाला बसतील, कोणाला मांडी घालता येत नाही, कोण दांड्यावर करतय काढतय, चालत नाही कीर्तनाला असं बरं. मी तुम्हाला नावं ठेवत नाही का, तुम्हाला तर बसताच येत नाही, मी तर त्याला काय करणार? का बसण्याचं सामर्थ्यच राहिलं नाही हो गुडघ्यात. माणसं 15 मिनिटाच्या वर मांडी घालून बसू शकत नाहीत. का? बसण्याची ताकदच राहिली नाही. लक्षात ठेवा, हायब्रिड आले सगळं. सगळं हायब्रिड आले. अन्नामध्ये कसंच नाही आहे. आणि योग मार्ग करण्याकरता कमीत कमी एका जाग्यावरती 3 तास बसावं लागतं. किती? 3 तास शरीराला कष्ट न होता. जमल योग? 2 तासाच्या कीर्तनामध्ये माणसं 84 आसनं करतात. या बाजूरून त्या बाजूला, त्या बाजून या बाजूला. म्हणून आम्ही कीर्तनात अलीकडे लोकाला बोलत नाही का, बसण्याची शक्तीच राहिली नाही. आणि त्याला फारच तास असेल तर आम्ही त्याला सांगतो माग बसत जा. म्हणजे कीर्तन करायच्या पुढे ती आसनं नको तो. मागच्या माग काय केलं तर चालत तिकडे. कारण बसण्याचं सामर्थ्य नाही. योगामध्ये पहिल्यांदा एका जाग्यावरती शरीराला कष्ट न होता कमीत कमी किती 3 तास बसता आलं पाहिजे, तर योग करता येतो. आणि ते करायचं असेल तर जिभेवरती नियंत्रण पाहिजे. आम्हाला उठल्या उठल्या खायला लागतं आणि खाल्ल्याशिवाय झोप लागत नाही. 4 तास झाले की माणसं म्हणतात काय तर ऐका बघा. माणसं सकाळी 8 वाजता खाल्ली की 11, 11:30 झाले की स्वयंपाक झालाय काय म्हणतात. 11:30ला खाल्यानंतर 3:30, 4 वाजले की काय चहा आहे काय म्हणतात. 4 झाले की पुन्हा 8 वाजता स्वयंपाक झाला काय म्हणतात. त्यातून रात्री जर 12ला उठले तर आणखी डबे शोधतात. त्यांनी योग कधी करावं? योग करण्याकरता ही जीभ ताब्यात लागते. आहारावरती नियंत्रण लागतं. आहारावरती
नियंत्रण लागतं, लक्षात ठेवा. आहारावरती नियंत्रण असेल तर त्याला योग साधना करता येते. फार कठीण आहे, लक्षात ठेवा. आणि अशी योग साधना शरीराला एवढे कष्ट देण्याचं सामर्थ्य आमच्या तुमच्या जवळ राहिलं नाही. म्हणजे योग साधना करायची आहे, आहारावरती बंधन पाहिजे, विहारावरती बंधन पाडते, बोलण्यावरती बंधन, प्रत्येक गोष्टीवरची बंधन लागते. झोपण्यावरती सुद्धा बंधन लागते बरं का. ज्याला योग साधना करायची आहे त्यांनी सूर्योदय उगवल्यानंतर करून चालत नाही. आम्ही सूर्यवंशी, आम्हाला सूर्य रोज उठवायला येतो, नाही का निलेश मला. आता आपण इथं सप्ताह करताय, मग काकडा करताय. आम्ही सप्ताह जिथं होतो तिथं थांबत नाही का? आम्ही काकड्याला उठत नाही ना. आम्ही लोकांना सांगतो काकडा करा म्हणून, पण आम्ही उठतोय 7 वाजता. का? जागरण झाले का? भांगला गेलता. म्हणजे आम्ही लोकांना कंबर बांधून सांगतोय काकडा केला पाहिजे, पण कीर्तनकार त्या गावात पहाटे उठावं लागतो, रात्रीच गावाकडे जातो. सकाळी 8 पर्यंत घरात झोपलं तरी चालते, चालत नाही. योग साधना करायची असेल तर ब्राह्ममुहूर्तावरती उठावं लागतं. ब्राह्ममुहूर्त कशाला म्हणतात? सूर्योदयाच्या आधी 1.5 तास. सूर्योदयाच्या आधी. सूर्य कितीला उगवतोय? 8 वाजता. सकाळी 6 वाजता. मग 6च्या आधी 1.5 तास किती? 4:30. आमची साखर झोप उठवत नाही. किती अलाराम वाजला तरी बटन दाबतात, माणसं पुन्हा झोपतात. झोप बाजूला सारावी लागते. ब्राह्ममुहूर्तावरती उठावं लागतं. थंड पाण्याने, वाहत्या पाण्यामध्ये आंघोळ करावी लागते. मग योग साधनेला बसावं लागतं. जमेल. संतांनी विचार केला, हे दुस्तर आहे, तेही मोडीत काढलं बरं. हे कोणी करणार नाही. योग साधना सर्वांना जपण्यासारखी नाही आहे. त्यांना सांगितलं, तुम्ही योगही करू नका, कर्मही करू नका. आता ज्ञानाचा विचार केला तर ते फारच कठीण आहे. त्याच्याकरता विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, शम पाहिजे, दम पाहिजे, श्रद्धा पाहिजे, तितित्या पाहिजे, उपरती पाहिजे, समाधान पाहिजे. यातला आमच्याकडे काहीच नाही. विवेक कशाला म्हणतात माहिती नाही. विवेक नाव असून माहिती नाही. वैराग्य कशाला म्हणतात ते आम्हाला माहिती नाही. ही सगळी लक्षणं असेल तर ज्ञान. महाराज म्हणतात, हे तुम्हाला जमणार आणि फक्त एकच करा, भगवंताचं नाम घ्या. एक भगवंताचं नाम घ्या. आणि ते भगवंताचं नाम सर्वांना घेता येतं. सर्वांना कर्म मार्गावरती चालता येत नाही. सर्वांना योग मार्गावरती चालता येत नाही. सर्वांना ज्ञान मार्गावरती चालता येत नाही. पण सर्वांना मात्र नाम मार्गावरती चालता येतं. असा आम्ही एक मार्ग काढला, त्याला म्हणतात राज्य मार्ग, महामार्ग. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. सर्वांनी त्याच्यावरती चाला. टोल फ्री, टोल सुद्धा नाही बरं का. असा एक मार्ग आहे, तो नाम मार्ग. त्या नाम मार्गाचा मी स्वीकार केला आणि तोच जगाला सांगितलं, तुम्ही कर्माच्या साधनात अडकू नका, तुम्ही योगाच्या साधनात अडकू नका, तुम्ही ज्ञानाच्या साधनात अडकू नका. तुम्हाला ती जपणार नाही. जे अधिकारी असतील ते करतील, पण सर्वसामान्य लोकांना ते जपण्यासारखं नाहीये. फक्त एकच मार्ग, भगवंताचं नाम. ते सर्वांना घेता येतं आणि तो सर्वांच्या करता आम्ही खुला केला. चाले राज्यभार चाले ऐसा. अशा साधनाचा आम्ही स्वीकार करून जगाच्या समोर मांडला. आणि ते साधन जर जीवनामध्ये जर आपण केलं तर महाराज म्हणतात, निश्चित आपल्याला ते साध्य प्राप्त करता येईल. म्हणून महाराज म्हणतात, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा.
2 चरणाचा विचार आहे. 5 मिनिटामध्ये सांगतो. 11 वाजले तो. मी काय शब्द वापरला? करा. 11च्या पुढे कीर्तन नियमाप्रमाणे जाऊ नये. सुरू वेळेत होत नाही, सांगणाऱ्याला वेळ कमी पडतो, पण वेळेचं भान ठेवून सांगायचं. रोज सांगावं लागतंय. तेव्हा इथं एक शब्द वापरला, एक गावे आम्ही विठोबाचे नाम. इथं कोणी असा अर्थ करे विठोबाच नाम, जे दुसरं नाव घ्यायचे ना का? विठोबाला जी अनेक नाव आहेत त्यातलं कोणतंही नाव एक घेतलं तरी चालतं. घोळ व्हायचा हो. म्हणून मगाशी मी चिंतन सांगितलं, कृष्ण विष्णू हरी गोविंद. देवाला हजारो नाव आहेत, विठ्ठलाला हजारो नाव आहेत. त्या 1000 नावापैकी कोणतंही नाव घेतलं तरी चालतं. विठ्ठलच घ्यायला पाहिजे असं काही नाही. हरी म्हटलं तरी चालतं, वासुदेव म्हटलं तरी चालतं, गोपाळ म्हटलं तरी चालतं, गोविंद म्हटलं तरी चालतं, अच्युत म्हटलं तरी चालतं. पण ती सगळी त्याचीच नाव आहेत बरं. एक नाव कोणतं तरी जीवनामध्ये आपण स्वीकारावं. त्या भगवंताला अनेक नाव आहेत, मग त्या एका नावापैकी कोणतंही एक नाव आपण जीवनामध्ये स्वीकारलं तरी चालतं. आपल्याकडे कागदपत्री एक नाव असतं आणि टोपण एक नाव असतं, बरोबर आहे ना? कागदपत्री नाव असतं सच्चिदानंद आणि टोपण बंड्या, लाडू. काय ठेवते नाव सांगता येत नाही बरं का. टोपण नाव बरं का. पण एक कागदपत्री त्याचं नाव असतं, त्या नावाने व्यवहार होतो बरं का. तशी भगवंताची अनंत नाव आहेत. कोणत्याही एका नावाचा स्वीकार केला तरी चालतो, पण त्या नावाविषयी एकविधता असावी. महाराज म्हणतात ते नाम आहे, मग ते कसं घ्यावं? तुकोबाराय म्हणतात, ज्याला स्वराचं ज्ञान आहे, ज्याला तालाचं ज्ञान आहे, त्यांनी काय करावं? लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, शेवो ब्रह्मरस आवडीने. श्रुती म्हणजे विना, श्रुती म्हणजे लावणी, मृदंग, श्रुती. विना म्हणजे श्रुती त्या मृदंगाला लावायची, म्हणजे त्याच्यावर नेऊन ठेवायची. जो स्वर त्या शाईच्या पानाचा आहे तोच स्वर त्या विण्याचा पाहिजे, किंवा जो विण्याचा स्वर आहे तोच त्याचा स्वर पाहिजे. आमचं एक असतं, एक पश्चिमेला, एक असतंय जुळत नाही दोन्हीच बरं का. लावणं म्हणतात त्या, लावणी. मृदंगाचा आणि विण्याचा स्वर एक पाहिजे, त्यात फरक पडता कामा नाही. दुसरं वर्णन केले, टाळ आहेत, ते टाळ तालात वाजवली पाहिजेत. त्या दोन्हीचा स्वर आणि टाळाचा ताल. ते टाळ वाजवत असताना कसे वाजवलं पाहिजेत? घोळून वाजवलं पाहिजेत. घोळ घोळा वाजती टाळ, झन झना नाद रसाल, उदो झाला पाली वेळ उठावाचे वदा गोपाळ कैसा, वासुदेव बोलतो बोल. हे तिन्हीचा संगम व्हावा लागतो बरं का. टाळांचा घोळ आणि ताल, मृदंग आणि विना यांचा स्वर, या तिन्हीचा संगम झाल्यानंतर त्याच्यातून मिळणारा जो आनंद आहे तो कुठला आहे? ब्रह्मरस, ब्रह्मानंद मिळतो. जो योग्याला समाधी लावल्यानंतर जो आनंद मिळतो तोच वारकऱ्याला भजनात मिळतो बरं का. मग समाधी लावणं सोपं का, भजन करणं सोपं आहे? पण या पद्धतीनं बरं का, या पद्धतीनं ज्यांना स्वरात तालाचं ज्ञान आहे त्यांनी असा ब्रह्मानंद भजनात घ्यावा. ज्याला स्वरात तालाचं ज्ञान त्यांनी एकट्यानं बसून कुठेही भगवंताचं नामस्मरण करा. लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, शेवू ब्रह्मरस आवडीने, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्य भार चाले ऐसा. तुकोबांनी विचारलं, महाराज तुम्ही सांगताय आम्हाला पटलं, पण महाराज आम्ही पातकी आहोत. नुसतं पातकी नाही, महापातकी आहोत. आम्हाला प्रवेश आहे का?
आम्हाला भगवंताचं नाम घेता येतं का? आम्हाला तिथं ऍडमिशन मिळेल का? हा, तुकोबारे म्हणतात पातकी नव्हे, महापातकी असला तरी त्याला भगवंताचं नाम घेता येतं. नुसतं घेता येत नाही, त्या भगवंताच्या नामस्मरणाने त्याची सगळी पातक जळून जातात आणि त्याला काय प्राप्त होते? मुक्ती प्राप्त होते. तुका म्हणे महा पातकी पतित ऐशियाचे हित हेळा मात्रे, एक पाठ आहे. आणि होती जीवन मुक्त हेळा मात्रे, गातेमध्ये ऐशियाचे हित असा एक आहे आणि एका गातेमध्ये तोंडात बसलाय होती जीवन मुक्त. हा, पण पाठ हा मुख्य आहे गातेमध्ये बरं, पण परंपरेनं तोंडामध्ये बसलेला आहे होती जीवन मुक्त हेळा मात्रे, म्हणजे ताबडतोब ज्या क्षणाला तुम्ही भगवंताचं नाम घ्याल त्याच क्षणाला तुमच्या जीवनातलं पाप जाईल. नुसतं पाप नाही, होती मुक्त, तुम्ही मुक्त व्हाल, तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. एवढं सामर्थ्य याच्या नामामध्ये. पण कधी एक निष्ठेनं घेतलं तर, धर सोड हे घेऊ का ते घेऊ, ते घेऊ का हे घेऊ, असं जर करायला लागला तर तुम्हाला याचं फल अनुभवाला येणार नाही. याचं हे फल आहे. आणि हे फल येण्याकरता महाराज म्हणतात ते सर्वांना भगवंताचं नाम घेता यावं म्हणून आम्ही काय केलं? मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार, चाले ऐसा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा.